नमस्कार मैत्रिणींनो, नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, नागपंचमीला नागदेवतेचा आवडता प्रसाद म्हणजेच ज्वारीच्या लाह्या. ज्वारीच्या लाह्याचा मान असतो नागपंचमीच्या दिवशी. त्यामुळे आज आपण घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या ते बघणार आहोत. इथे आपण एकदम जाडसर अशी घरगुती ज्वारी घेतलेली आहे. ही आपल्याला स्वच्छ अशी साफ करून घ्यायची आहे आणि अगोदर 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. एकदम चोळून अशी घासून काळी पाणी जाईल असं आपल्याला स्वच्छ अशी ज्वारी करून घ्यायची आहे. जी काही हलकी ज्वारी असते, बारीक ज्वारी असते, ती पूर्णपणे निघून जाते. बघू शकता ज्वारी आपली एकदम पांढरी शुभ्र झाली आहे. इथे आपण गरम पाणी करून घेतलं आहे. कोमट थोडं गरम आहे ते आपल्याला ज्वारीमध्ये टाकायचं आहे आणि ही ज्वारी आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायची आहे गरम पाण्यामध्ये. आता आपण याच्यावरती प्लेट ठेवून देऊयात. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता आपण एक सुती कॉटन कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये ही ज्वारी आपल्याला बांधून ठेवायची आहे. रात्रभर आपल्याला ही ज्वारी बांधून ठेवायची आहे. बघू शकता ज्वारी मी एका सुती कॉटन कपड्यामध्ये टाकलेली आहे, अशी गाठ मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ही गाठ आपल्याला सोडायची आहे आणि ज्वारी आपली बघायची आहे ओलसर आहे की जास्त सुकली आहे. ओलसर असेल तर सुकवून घ्या थोडीशी, आणि जास्त कोरडी झाली असेल तर त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिपकारा म्हणजेच थोडंसं पाणी मारायचं आणि परत थोडीशी सुकवायची आहे. आता आपण ही ज्वारीच्या लाह्या बनवून घेणार आहोत. इथे कढाई मी गरम करायला ठेवली आहे. एकदम गरम अशी कढई करून घ्यायची आहे आणि मूठभर ज्वारी आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि अशा कॉटन कपड्याने ज्वारी गरम करून घ्यायची आहे. सगळीकडून अशी गोल व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे ज्वारी. बघू शकता तुम्ही. आणि ज्वारीच्या लाह्या ह्या खूप जपून बनवायला लागतात. अंगावरती गरम अशा येतात, जोरात फुटून बाहेर येतात. त्यामुळे आपल्याला सुती कॉटन कपडा त्यावरती ठेवायचा आहे आणि सारखं फिरवायचं आहे. तुम्ही त्यावरती एक झाकणही ठेवू शकता. आता बघू शकता थोडीशी ज्वारी आपली गरम झालेली आहे आणि ज्वारी आपली फुटायला लागली आहे, म्हणजे ज्वारीच्या लाह्या बनायला लागल्या आहेत. असंच व्यवस्थित अशी कपड्याने सगळीकडे ज्वारी गरम करून घ्यायची आहे आणि जास्त ज्वारीच्या लाह्या फुटायला लागल्या तर आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे. बघू शकता ज्वारीच्या लाह्या छान अशा फुटत आहेत आणि सर्व बाजूनी उडत आहेत. आता मी झाकण ठेवत आहे कढईवरती. बघू शकता किती छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या ज्वारीच्या लाह्या बनत आहेत. या ज्वारीच्या लाह्या शक्यतो विकत भेटत नाहीत, गव्हाच्या लाह्या विकत भेटतात. त्यामुळे आमच्या तिकडे ज्वारीच्या लाह्याचा मान असतो. त्यामुळे आम्ही घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या पारंपरिक पद्धतीने बनवतो. तुम्हीही तुमच्या घरी अशा लाह्या बनवून बघा आणि व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा. अशाच आपण सर्व लाह्या बनवून घेणार आहोत. बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र क्रंची कुसकुशीत अशा आपल्या ज्वारीच्या लाह्या बनत आहेत. मुलांनाही याच्यावरती मसाला, तिखट, मीठ टाकून दिल्या तर खूप आवडीने खातात. बघू शकता पांढऱ्या शुभ्र लाह्या आपल्या रेडी आहेत. नागपंचमीच्या पूजेसाठी नागदेवतेचा प्रसाद आपला रेडी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.